जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। प्रभाग 26 मध्ये आशीर्वाद नगर येथील विविध ठिकाणच्या रस्त्यांची 2-3 दिवसांपूर्वीच नगरसेवक भागवत आरोटे यांनी मनपा अधिकाऱ्यांसोबत पाहणी करून तसेच वरिष्ठांना घेऊन मनपा आयुक्तांची भेट घेतली होती। या परिसरातील विविध ठिकाणचे रस्ते डांबरीकरण खडीकरण करण्याच्या सुमारे 16 कोटींच्या कामांचा शुभारंभ प्रभागातील ज्येष्ठ नागरिक तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला। उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। प्रभागातील विविध विकास कामांची माहिती नगरसेवक भागवत आरोटे यांनी आपल्या प्रास्ताविकेतून दिली। आम्ही काम केली म्हणजे काही वेगळं केलं नाही, जे जरुरी होतं ते तुमच्या पदरात देण्याचा प्रयत्न केला। हा तुम्हाला विशेष वाटलं कारण आप्पाजी आमच्या इकडं गेली 25 वर्ष काहीच कामं झाली नाही। अशोक काका गवळी आपले नगरसेवक असताना कॉलनी पासून तर शांतीनगर पर्यंत म्हणजे या डोंगरापर्यंत प्रभाग होता आप्पा, आणि तो प्रभाग असताना आप्पांनी तेव्हा आप्पाजी आमच्याकडं गवळी काकांनी काही रस्ते आणि पाण्याची सोय केली होती। त्याच्यानंतर आमच्याकडे कुठलंही काम कोणताही नगरसेवक करू शकला नाही। मी कोणालाही नावं ठेवलं ताकी सर्वांना माहितीच आहे कोणत्या नगरसेवकांनी काय काय केलं इथून मागे। त्याच्यामुळे त्यांना कोणाला नाव ठेवण्यापेक्षा आम्ही ठरवलं होतं की आम्ही एक वचननामा, सर असतील मी असेल, आम्ही सर्वांनी बसून एक वचननामा बनवला आणि त्या वचननामा आपला मागल्याच वर्षी जवळजवळ वचननामा पूर्ण झाला। आम्ही जी वचन या माझ्या माय माऊलींना माझ्या माता भगिनींना दिलं होतं ते वचन पूर्ण करण्याचं काम आम्ही केलंय। वचननाम्यामध्ये मी सरांना तो वचननामा दाखवला, सर बघा आपलं काही काम राहिलंय का, त्यामध्ये उलट एक्स्ट्रा काम आम्ही केलं। अभ्यासिका असेल, अभ्यासिका आणली, अभ्यासिका रेडी आहे। क्रीडांगण आणलं, जे क्रीडांगण नव्हतं, कारण पाणी, लाईट, ड्रेनेज, पावसाळी हे सर्व होणारच होतं, ते आम्ही केलंच। परंतु इथं मोठे प्रोजेक्ट येणं जरुरी होतं, जसे गंगापूर रोड असेल, कॉलेज रोड असेल, जसे सिटीमध्ये प्रोजेक्ट येतात त्या लोकांनाही सुविधा मिळतात, ते प्रोजेक्ट आणण्याची आमची जबाबदारी होती आणि त्यातून हे काम करण्याचं काम आम्ही केलं। शिवसेना नगरसेवक भागवत आरोटे यांनी गेल्या 5 वर्षापासून प्रभागात विविध विकास कामांचा पाठपुरावा करून त्या पूर्णत्वास केला गेल्याचे यावेळी शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सांगितले। तुम्ही ज्या पद्धतीने शिवसेनेला मतदान केलं आहे त्यामुळे आमच्या 3 नगरसेवकांची जबाबदारी विकासाची ठेपलेली आहे। ज्या वेळेस प्रचाराला मी या ठिकाणी आलो, मधुशेठच्या प्रचाराला, त्यावेळेस या विभागाचे रस्ते बघितल्यानंतर खरोखर दुःख होत होतं, परंतु त्याला गती देणं, चालना देणं याला थोडा वेळ जातो, काळ जातो आणि 3 नगरसेवकांनी या ठिकाणी मेहनत केली। त्यामध्ये भागवत आरोटेंची या ठिकाणी सर्वात जास्त मेहनत आहे की 16 कोटी रुपयाचा निधी माझ्या प्रभागात सुद्धा नाही। 16 कोटीचे रस्ते, 16 कोटी रुपयाचे रस्ते भागवत आरोटेंनी आणि त्यांच्या टीमनी या प्रभागामध्ये आणलं। निश्चितपणाने त्यांचं कौतुक आहे। शिवसेनेला अभिप्रेत असलेलं काम त्यांच्या हातून घडतंय, यापुढे घडत राहील। आमची नम्र विनंती आपल्याला राहील की सर्व मतदारांचा लोकप्रतिनिधीच्या पाठीशी राहावं, शिवसेनेच्या पाठीशी राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो। कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि थांबतो। प्रभागातील शिवसेना नगरसेवकांनी केलेल्या विविध कामांचे शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय करंजकर यांनी कौतुक करीत नगरसेवक भागवत आरोटे यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। आणि भागवत आरोटेंनी एवढा निधी आणून आणि भागवत आरोटे आज इकडे 16 कोटी रुपयाच्या कामांचं भूमिपूजन आहे, हे अशीच येत नाही। याच्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात आणि जो माणूस जेव्हा प्रयत्न करतो आणि तो त्या प्रयत्नातून यशस्वी होतो, म्हणले ना खटपट करता
परमेश्वर, तर खूप खटपटी करायला लागतात. इथं काय काय फंड कसा मिळवायला लागतो ते आता काय सांगणार तुम्हाला. खूप म्हणजे ज्याला मडक्यात पाणी टाकल्यावर काय काय कुठं कुठं पाझरतं, असं पाझरल्यासारखं होत असतं. परंतु तो निधी जनतेसाठी उपलब्ध करायचा आणि आपल्या भागाचा विकास करायचा. विकास करता करता ती जनता समर्थपणे कायम तुमच्या पाठीशी उभी राहत असते. याचं मूर्तिमंत उदाहरण विजय करंजकर. 25 वर्ष माझी सत्ता त्या गावातून कोणी हलवू शकलं नाही. म्हणजे हे याचं गमक आहे. आणि जो माणूस याच्यामध्ये आपल्याला आपल्या भावना व्यक्त करता येत नाही. बरं झालं आम्ही तुला 2 सस्ते नेते सापडलो. वाटेल तेवढं बोलून घे, वाटेल तेवढं तुझ्या मनातलं सगळं काढून टाक की काय काय केलं, कसं केलं, म्हणजे तुला हे सगळं मांडता आलं. आणि ज्या वेळेला लोकांसमोर तुम्ही मांडतात त्यावेळेला लोकांनाही कळतं की हे काम करण्यासाठी कोणी प्रयत्न केले, कसे प्रयत्न केले, कसे प्रयत्न करून कसे कामं झाले. ह्या सगळ्या गोष्टीचं विस्तृत माहिती ज्या वेळेला जनतेसमोर जात असती त्यावेळेला ही जनता तुमच्या पाठीशी खंबीरपणे कायम उभी राहत असते. नगरसेवक मधुकर जाधव, माजी नगरसेवक नंदू जाधव यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. काही ठिकाणी डांबरीकरण आहे, काही ठिकाणी कॉन्क्रिटीकरण आहे आणि ते लगेच नुसतं नारळ फोडून थांबणार नाही, तर लगेच काम चालू करतोय आम्ही. ते कॉन्ट्रॅक्टर बी चांगले आहेत, ते बी लवकरात लवकर पूर्ण करतील अशी आशा आहे. आपणही तुम्हाला इतक्या दिवस जो त्रास सहन करावा लागला त्याबद्दल आम्ही तिघी नगरसेवक आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि परत तुम्हाला गणपती बाप्पाच्या उत्सवाच्या खूप शुभेच्छा देतो. असंच आमच्या मागे उभं राहावं अशी मी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भागवत भाऊ, काही महिन्यापूर्वीच मला वाटतं कोणीतरी इथं रस्त्याचं नारळ फोडलं होतं. त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो तर त्यांच्या या कार्यक्रमाला यश आलेलं आहे. खरोखर त्यांनाही शुभेच्छा देतो. आणि या आशीर्वाद नगरचे नागरिक आपल्या सगळ्या मला वाटतं तिन्ही नगरसेवकांना आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही अशी सदिच्छा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा प्रमुख विजय करंजकर, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, नगरसेवक भागवत भाऊ आरोटे, नगरसेवक मधुकर जाधव, नगरसेविका हर्षदाताई गायकर, माजी नगरसेवक नंदू शेठ जाधव, उपविभाग प्रमुख यशवंत पवार, अशोक पारखे, लखन कुमावत, गोकुळ तिडके, विनोद घाटे, दत्ताभाऊ खांडेकर, मामा मनोहर बगडे, दादा बच्छाव, राजू राठोड, विश्वनाथ गायकवाड, विकास सोनवणे, समाधान गायकवाड, सुभाष सरोदे, तुकाराम मोजाड, भगवान गायकवाड, ज्ञानेश्वर बगाडे, संजय आंबेकर आदींसह प्रभागातील नागरिक महिला उपस्थित होत्या. यांचे न्यूजसाठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक.